अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा यांची भेट घेतली। युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यात युती असतानाही आमदार रवी राणा यांनी महापालिका निवडणुकीत तब्बल 41 उमेदवार उभे केल्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर काही उमेदवार मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री बावनकुळे हे थेट आमदार रवी राणा यांच्या भानखेडा येथील फार्म हाऊसवर दाखल झाले। दोन्ही नेत्यांमध्ये बंदद्वार चर्चा झाली असून या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। या चर्चेत नेमका काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचे लक्ष आहे। दाखल केले होते। आज अर्ज मागे घेणे शेवटची तारीख होती आणि आज बावनकुळेंची तुमची भेट झाली। काय निर्णय झालेला आहे? खरंच उमेदवारी पूर्ण मागे घेतली का? आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमदार संजय कुटेजी, उपेंद्रजी कोटेकरजी, अमरावतीचे शहर अध्यक्ष नितीन धांडेजी, ही आमची जवळपास 1.5 तास गुप्त आमची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भात कशा पद्धतीने लढलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे, या संदर्भात जवळपास 60 ते 65 या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टी आणि अपक्ष असे जे आमच्या युवा स्वाभिमान पार्टीचे बंडखोर काही होते, काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर होते, या सगळ्या लोकांची समजूत घालून 68 लोकांचे आम्ही विड्रॉ आज केलेले आहे। 68 लोकांचे विड्रॉ केले आणि त्या ठिकाणी ज्यांच्या एरियामध्ये मजबूत आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्याला काढण्याची जबाबदारी मी घेतली। ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी काढण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मैत्रीपूर्वक या ठिकाणी आम्ही लढू। या ठिकाणी जवळपास 34 ते 35 जागेवर युवा स्वाभिमान पार्टी लढणार आहे, बाकीच्या सगळ्या जागेवर भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि ज्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, युवा स्वाभिमान पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, या संदर्भात संयुक्त बैठकीमध्ये या 60 ते 70 लोकांचा विड्रॉ आपण घेतलेला आहे। अपक्ष, काही युवा स्वाभिमान पार्टीचे, काही भारतीय जनता पार्टीचे, अशा पद्धतीने